आणि मानकुलीचे सदस्य किरण गोलंदाजीसाठी आलाय. अजिंक्य आणि अमोल ही जोडी. अजिंक्यने फार इम्प्रेसिव्ह कामगिरी केली या स्पर्धेमध्ये, सगळ्यांचीच मनं जिंकलीत. वेगवान बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फ्लिक ऑफ द रिस्ट. एक धाव मिळते. अजिंक्य आपल्या डावाला सुरुवात करतोय, श्री गणेश करतो या डावाला. भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षक आलेत आज अंधरून गावाचे, त्या सगळ्यांचं आपण स्वागत करू. जे जे ग्रामस्थ, जे जे वरिष्ठ नागरिक इथे दाखल झालेत त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. पहिल्या रात्रीपासून खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला, क्रॉस ऑफ द बॅट. शरीराचा वेध घेणारा चेंडू, डॉट बॉल किरणचा बघायला मिळाला. किरणचा रनअपचा जर आपण विचार केला ना तर भरपूर छोटा रनअप आहे, परंतु जो वेग, जो टप्पा त्याच्याकडे आहे ना, इम्प्रेस केलं या स्पर्धेमध्ये. सासगाव टीमने वाईल्ड कार्ड एंट्री या स्पर्धेमध्ये त्यांना मिळाली, त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. संकेत देशमुख यांच्याकडून अमोलसाठी प्रत्येक षटकाराला 500चं कॅश प्राइज आहे. भरपूर मोठ्या संख्येने पारितोषिक येत आहेत. मानकुलीचे सदस्य अतुलजी देशमुख यांच्याकडून लगातार 3 षटकारासाठी 1000चं कॅश प्राइज आहे. अंजरून संघाला आपल्या पंचक्रोशीची एक टीम इथे पुढे सरकली आहे, ही कौतुकाची बाब आहे. सासगाव संघ देखील भन्नाट फॉर्म मध्ये, चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये त्यांचं बघायला मिळालंय. खुला टाकलेला बॉल आडव्या बॅटने, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आता रनआउटची संधी निर्माण झाली आहे. किरण तिथे रनआउट करतोय आणि फलंदाज अमोल बॅक टू द डगआउट. निखिल गेला, लेफ्ट हँडेड बॅट्समन. ज्या दिवशी अंजरून संघ क्वालिफाय झाला त्या रात्रीमध्ये काय तुफाने फटकेबाजी ऑन साइडला केली होती निखिलने, तो कारनामा पुनश्च या मॅच मध्ये करावा लागेल. कारण समोर टीम देखील तगडी आहे. 3 ओव्हरमध्ये किमान 40-45 धावसंख्येचं टार्गेट अजिंक्यला माहिती करावं लागेल. जरी गोलंदाज तुमच्याकडे चांगले असतील तरी सुद्धा एक आव्हानात्मक टार्गेट जर सेट झालं तर अंजरून संघ देखील काहीही करू शकतो या मॅच मध्ये. ते देखील जिंकायला आलेत. अजिंक्यला काहीतरी करून दाखवावं लागेल. या स्पर्धेमध्ये अनेक विकेट्स, अनेक धावा त्याच्या बॅटमधून आल्या, परंतु या निर्णायक मॅच मध्ये तो कसा खेळतोय याकडे सगळ्यांच्याच नजर असतील. ओरपिच बॉल, अगोदर बॅट फिरली, स्लोअर वन चेंडू होता. बॅट अँड बॉलचा पुनश्च संपर्क नाही. किरणचा चांगला बॉल बघायला मिळतोय. सुरुवात तर चांगली केली आहे ती सासगाव टीमने. 5 बॉल 1 हे समीकरण या मॅच मधलं. काय गोलंदाजी होते किरणची. किरण असेल, मयुरेश असेल, अतिश असेल, सगळ्यांनीच इम्प्रेस केलंय. या सासगाव टीमचा जर आपण विचार केला, प्रणव लोखंडेचा देखील एक षटकार बघायला मिळाला. किरण पुनश्च सज्ज होत, एकच धाव फलकावरती. आणखी एक चांगला बॉल, सेन्सिबल क्रिकेट. एक धाव मिळते कारण नेक्स्ट ओव्हरला स्ट्राईक पाहिजे अजिंक्यला. 2 वरती पहिलं षटक संपलंय. धाव फलक 2. दोन्ही साइडने भरपूर मोठा सपोर्ट आहे. सासगावचा देखील सपोर्ट मोठा आहे, तिकडे अंजरूनचा देखील सपोर्ट मोठा आहे. प्रत्येक धावसंख्येसाठी टाळ्या वाजल्या जातात, प्रत्येक विकेटसाठी टाळ्या वाजल्या जातात, प्रत्येक डॉट बॉलसाठी टाळ्या वाजल्या जातात. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय मयुरेश. या खेळाडूने देखील इम्प्रेस केलंय या स्पर्धेमध्ये. मयुरेश, अतिश, किरण, तुषार सगळ्यांनी चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये. परंतु अजिंक्यला कसं विसरून चालेल, कारण दुसऱ्या रात्रीपासून धुमाकूळ घातलेला अजिंक्यने काल पहिल्या मॅच मध्ये देखील फार चांगली कामगिरी. आज त्याला चांगलं खेळावं लागेल.
मागचे 3 दिवस आपण बघतोय, 3 रात्र आपण बघतोय अंजरून संघाला या स्पर्धेमध्ये. मयुरेश आडवा बाटणे फटका तर फसलाय, तिथे आहे प्रणव, कोणतीही चुकी करत नाही आणि या मॅचची मोठी विकेट. अजिंक्य रसाल बॅक टू द डगआउट. या मॅचची अजिंक्य रसाल बाद होते. धावफलकावरती फक्त 2च धावा आहेत आणि आता बॅटिंगसाठी दाखल झालाय संतोष जोरकर आणि आता बक्षीस देखील येतील. प्रवीणजी देशमुख साहेबांकडून सलगचे 2 षटकर जर संतोष जोरकरने मारले तर 1,000चा कॅश प्राइज आहे. सूरज केदारी गप्प काय हा मोठा प्रश्न आहे. कारण ही दोस्ती, ही जोडी तुटलीच नाही मागच्या 3 रात्रीपासून. 4 रात्र आता पकडूया आपण आणि उद्या देखील बघायला मिळतील, सगळेच बघायला मिळतील. कारण सुधागड खालापूर तालुक्याची 40+ प्रीमियर लीग उद्या सुरू होते. प्रशांतदा खांडेकर आणि गणेश नाना पाटील यांचं आयोजन. आणखी एक चांगला बॉल, आणखी एक डॉट बॉल. प्रत्येक फलंदाज जो येतोय तो मोठा फटका मारण्याचाच प्रयत्न करतोय. पंचांचा इशारा येतोय, तिसऱ्या पंचांची मागणी व्हाईट बॉल साठी. बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी. चेक करण्यात येत आहे. मयुरेशचा बॉल, चांगली ऍक्शन, प्रॉपर डिलिव्हर आणि तदनंतर आता लाईन चेक करतायत पंच. फायर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. यात पुढे रिव्ह्यू मिळणार नाही अंजरून संघाला. फक्त 2 धावा धावफलकावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये जवळपास 8 चेंडूचा खेळ संपलाय. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा बनवाव्या लागतील अंजरून संघाला. हा ट्रॅकर बॉल, प्रणव पोचेल का चेंडूवरती? पोचला पण कॅच गॅदर करता आली नाही, कंप्लीट झाली नाही कॅच. 1च धाव मिळते संतोष जोरकरला. 1 धावसंख्येने धावफलक पोचेल 3 या आकड्यावरती. धावा पाहिजे, 30-35 धावा मजेल सामन्यामध्ये. तीन धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जसा अजिंक्य बाद झाला तदनंतर धावा कुठेतरी थांबल्यात, त्या वाढवण्याचं काम करावं लागेल निखिलला. निखिलकडे ती क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची, कारण त्याने दुसऱ्या रात्रीमध्ये तसे फटके मारलेत. अपेक्षा असेल अंजरूनकरांना मोठ्या मोठ्या फटक्यांची. परंतु मयुरेशने देखील चांगलं काम केलंय ना या मॅचमध्ये. 1च धाव खर्च केली, 1 विकेट त्यांनी मिळवली, ती देखील अजिंक्यची. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल? आडवा बाटणे बॅकफुटला जाऊन ऑन साइडला. मिड विकेटचा फिल्डर तिथे आहे. 2 धावसंख्येचा प्रयत्न होत असताना 2 धावा पूर्ण. धावफलक 2 ने पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 5 या आकड्यावरती. पाच धावा धावफलकावरती. खोलात टाकलेला बॉल ऑन साइडला. बॅकन एरिया, कोणता क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. डीप मधून फिल्डर पोहोचेल. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू केला निखिलने आणि 2 धावा कंप्लीट होत असताना या बॉलवरती 2 ने धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. 7 धावा 25च्या पुढे जायला पाहिजे.
पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. लगातार 3 षटकारांसाठी संकेत देशमुख साहेबांकडून 1,000चा कॅश प्राइज आहे. प्रवीणजी देशमुख यांच्याकडून देखील पारितोषिक आहे 1,000चं. इथे मोठा फटका ऑन साइडला निखिलच्या बॅटमधून चांगला फटका आलाय. बॉल गेल्या सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. याच फटक्यांची गरज आहे अंजरून संघाला. जर अतिरिक्त गरज लागली तरच पाणी घेऊन जा. 2 षटकं संपलीत. 12 धावा धावफलकावरती आतिश आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. सावरुली संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ पुढे जाईल, कोणता संघ फायनल मध्ये आम्हाला मिळेल. चांगला बॉल आतिशचा. फिरकी फिरवला अगदी समोरून. कोणतंही उत्तर नव्हतं संतोष जोरकरकडे. एक काल गाजवणारा खेळाडू संतोष जोरकर. एक षटकार तरी मारा अशी अपेक्षा करतायत सगळे संतोष जोरकर यांच्याकडून, कारण अजिंक्य बाद झाल्यानंतर काहीतरी करणं गरजेचं आहे. इथे आणखी एक चांगला बॉल बघायला मिळाला. सिंगलच मिळती आहे संतोष जोरकर यांना आणि या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतंय 13 या आकड्यावरती. 13 धावा. निखिलला काहीतरी करावं लागेल या मॅच मध्ये. एक चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. किमान 2 मोठे फटके. 20 पेक्षा जास्त धावा तरी देखील मजा फाईट होऊ शकते या सामन्यामध्ये. करावा लागेल, प्रयत्न करावा लागेल. धाव फलक जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती. अजून 2 मोठे फटके अपेक्षित असतील पाठीराख्यांना. चांगला बॉल आतिशचा. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती निखिलच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडूचा खेळ संपला. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धाव फलक फक्त जाऊन पोहोचले 13 वरती. हा चांगला फटका लॉंग ऑफला फिल्डर आहे. कॅच कंप्लीट आणि आणखी एक फलंदाज बाद. ओमकार पाटील गेलाय बॅटिंग करण्यासाठी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. धावफलक 13 वरती पोहोचलाय. एखादा मोठा धमाका आता करावा लागेल ओमकारला. एखादा मोठा फटका खेचावा लागेल, त्याची गरज आहे. कारण फक्त 13 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या 17 मधला. मोठा फटका मारावा लागेल. षटकार चौकार, कारण एकही मोठा फटका आलाच नाही या इनिंग मध्ये. ओमकारचा हा फटका आणि तिथे कॅच कंप्लीट. आणखी एक फलंदाज बाद होतोय.
करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय आणि आता 18 बॉल मध्ये 14 धावसंख्येचं टार्गेट सेट केलंय ते सासगाव टीम समोर. डीजे चौदा बनवायचे 18 बॉल मध्ये. बघा शिस्त बघा, एक लाईन मध्ये सगळे खेळाडू मैदानाच्या बाहेर येत आहेत. या गोष्टी झाल्या पाहिजेत दोन्ही साईडने. आपण बघतोय अंजरून संघ मैदानामध्ये दाखल होतोय, दुसऱ्या बाजूने सासगाव संघ मैदानाच्या बाहेर येतोय. आता बॅटिंग करण्यासाठी ते जातील. लगेच जा आतिश, आपण जास्त वेळ घेऊ नका. 18 बॉल 14चं टार्गेट आहे. सावरुली संघ प्रतीक्षा करतोय कोणता संघ पुढे येईल आणि आमच्या समवेत फायनलची लढत खेळेल. चला सासगाव संघ आपली सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. किरण आणि मयुरेश. सोपं टार्गेट आहे 18 बॉल मध्ये 14चं, परंतु जे कठीण बनवायचं असेल ना, तर मग जशी गोलंदाजी सासगावने केली तशीच तुम्हाला करावी लागेल, कारण तुमच्या धावफलकाच्या एक धाव त्यांना जास्त बनवायचे. हा आत्मविश्वास ठेवावा लागेल अजिंक्य रसालला. लेदरचा भरपूर सारा अनुभव, तो अनुभव दाखवावा लागेल. पुढून जर 2-3 विकेट जर आल्या या षटकामध्ये तर मजा येईल सामन्यामध्ये. कुठे जाऊ नका. सेमीफायनलची लढत सुरू आहे. जो जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. वेगवान बॉल आणि लॉंग ऑफला एकच धाव मिळेल. कॅच पर्यंत पोहोचणं गरजेचं होतं, जायला पाहिजे होतं, कारण विकेट्स घ्याव्या लागतील. सिंगल डबलने कोणताही फरक पडणार नाही. डॉट बॉल, विकेट्स, सगळ्या गोष्टी. मयुरेश 6 बॉल मयुरेशसाठी. एक धाव मिळते मयुरेशला. दोघांनी आता अकाउंट खुलं केलंय. 2 वरती धावून पोहोचलाय. धाव फलक 12ची अजूनही गरज. 16 बॉल 12 हे समीकरण या मॅच मधलं. हाफ ट्रॅकर बॉल लॉंग ऑफच्या दिशेने.
एक धाव मिळते किरणला. एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 3 या आकड्यावरती. 3 धावा धावफलकावरती. 14चं टार्गेट आहे. मिड विकेटच्या दिशेने सतीश तिथे. एकूण धावा धावफलकावरती 4. 10ची गरज. आडव्या बाटने फटका चांगला आहे. बॉल गेल्या सीमा पार. षटकार. परंतु चांगला खेळ आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रांश 11 अंजुरन संघाने केलं, हे विसरून चालणार नाही. समोर संघ देखील तगडा आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल गेल्या सीमा पार. मॅच फिनिश. फायनल मध्ये प्रवेश केलाय तो सासगाव संघाने. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक प्रांश 11 अंजुरन संघ. तुमचं देखील मनापासून कौतुक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेच. आतिश या. येस. चला टॉस. यश सावंतला विनंती करतो की आपण टॉस करावा फायनल मॅचचा. टॉस करावा. टॉस जिंकलाय तो सासगावने. आतिश तिथेच थांबा तुम्ही. यश सावंतला विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील द्या. योगेश खांडेकर दादाला विनंती करतो की आपण. यश सावंत द्या तुम्हीच.